लपंडाव या मालिकेमध्ये प्रेक्षकांना आपण बघणार आहोत की इकडे सखी आता तिच्या आईच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करते का, आणि प्रेक्षकांनो ही तर एक गोष्ट आहेतच, पण आता पुढे कान्हा म्हणजे कबीर कोणता नवीन डाव खेळणार आहेत सखीला हे कळण्यासाठी की जी तिची आई म्हणून आलेली आहे की तीच सरकार आहेत असं. आणि पुढील भागात आपण बघतो की कबीर त्याच्या मित्राला म्हणतो की सरकार नाही तुला एक दिवस रस्त्यावर भीक मागायला लावलीत ना तर नाव नाही लावणार. कबीर देवदत्त किर्लोस्कर. इकडे आता सखीने प्रॉपर्टी नावावर करायचं ठरवलंच आहे, त्यामुळे तिच्या आईला म्हणते की तेजस्विनी कामत एम्पायरची राणी व्हायला तयार आहात ना. सखी त्यांना म्हणते की शेवटी जे तुमचं आहे ते तुमच्याचकडे येईल. आणि इकडे मात्र गौतम काकांना भीती वाटते की सखीने खरंच नको सगळं त्यांच्या नावावर करायला सरकारच्या, म्हणून ते साईबाबांसमोर प्रार्थना करतात की देवा काहीतरी चमत्कार दाखव, जे ज्याचं आहे ते त्याच्याजवळच जाऊ दे. आणि प्रेक्षकांना दुसरीकडे आपल्याला सरकार म्हणजे तेजस्विनी असं दिसत आहेत की ती काठी टेकत येत आहे. प्रेक्षकांनो तिचा चेहरा ती स्वतःच बघते आरशामध्ये आणि तिला कळतं की तीच तेजस्विनी आहेत. आता माहीत नाही तिची याददाश्त गेलेली आहेत की काय झालेलं आहे प्रेक्षकांनो, पण इथून पुढे मात्र आता मालिकेला मज्जाच मज्जा येणार आहेत. तिकडे आता कबीर डाव खेळणार आहेत, इकडे आपली ओरिजिनल कामत ग्रुपची राणी येत आहे. प्रेक्षकांनो आता काय धमाल मस्ती होणार आहेत हे बघायला विसरू नका. लपंडाव. इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. धन्यवाद.